हमारे आदरणीय चीफ मिनिस्टर श्री एकनाथ राव शिंदे साहब, डिप्टी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहब, डिप्टी चीफ मिनिस्टर अजीतदादा पवार जी, उनके आह्वान से आज हर पूरे महाराष्ट्र में सभी कारपोरेशन, ग्राम पंचायत, सभी जगह पे म्युनिसिपल वहाँ पे क्लीनिंग का कार्य शुरू हो रहा है। सभी जगह पे डीप क्लीनिंग का कार्यक्रम, चाहे नगर सेवक हो, सदस्य हो, ग्राम पंचायत सदस्य हो, कारपोरेटर्स हो, सभी लोग अपने अपने इलाकों में डीप क्लीनिंग का कार्यक्रम, कमिश्नर हो, चीफ ऑफिसर हो या ग्राम पंचायत के सरपंच, सभी लोग अपने अपने एरियाओं में, अपने अपने इलाकों में डीप क्लीनिंग कर रहे हैं। चाहे नाली हो, गटर हो, रास्ते हो। मैं आदरणीय चीफ मिनिस्टर साहब का शुक्रिया अदा करूंगा जो मुहिम छेड़ी है और खुद स्वयं उन्होंने झाड़ू उठा के पानी प्रेशर से लगा के अपना सभी शहरों में आह्वान किया है। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। धन्यवाद। आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आणि कपिल पाटील साहेब आमचे केंद्रीय मंत्री त्यांच्या सूचनेनुसार आज पूर्ण राज्यामध्ये जे स्वच्छता भारत अभियानचा कार्य सुरू केलं आहे, त्याचा आम्ही एक थोडासा भाग म्हणून आम्ही पण आज स्वच्छ भारत अभियानमध्ये भाग घेतलेला आहे सर्वांनी। आणि माझी जनतेला पण सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवा। आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, पण आमचे कर्मचारी असतात सगळ्या ठिकाणी। तुम्ही पण जनतेने सर्वांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ करावा ही मला सर्वात विनंती आहे। सन्माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे अजितदादा पवार साहेब आणि आपले पंचायत राजचे केंद्रीय मंत्री आपले कपिल पाटील साहेब यांच्या आदेशान्वये नवीन वर्षाची सुरुवात ही स्वच्छता अभियानाने व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाने ती सुरुवात आपल्यापासून करायची आहे याचा आदर्श आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दाखवून दिला। स्वतः झाडू उचलून साफसफाई करून त्यांनी नवीन वर्षाची सुरुवात केली आणि तशा प्रकारचे आदेश हे आपल्या सगळ्या अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत दिले आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मारळमध्ये सुद्धा हा स्वच्छता अभियान राबवण्यात आला। त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित आमदार साहेबांचे मी खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी त्यांचा एवढा बहुमूल्य वेळ आमच्या या ग्रामपंचायतीसाठी दिला। त्याचप्रमाणे आपले कल्याणचे BDO साहेब भवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि आमचे सर्व ग्रामपंचायत कमिटी, कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ, ग्रामसेवक साहेब सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।